निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट आणि असदुद्दीन ओवेसी या दोघांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। निदा खानला मदत करण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केलेला होता। तर आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावेत, आरोप झाले म्हणजे शिक्षा झाली असं नाही, असा पलटवार ओवेसी यांनी केलेला आहे। त्यावरून आता मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। नाशिकचा असो, पुण्याचा असो, अनेक ठिकाणी एमआयएम या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। और जो भी ये इल्जाम लगा रहे वो सिर्फ एक नफरत की बुनियाद पर इल्जाम लगा रहे। ठीक है, आप टारगेट करिए ना हमको, कम से कम बी टीम तो नहीं बोल रहे। टारगेट करो, कोई बात नहीं, हम फेस करेंगे। हम बोल रहे सब झूठ है ये। ओएसी का हज्जत झालाय का? बॅरिस्टर आहे ना, त्याला एवढं तर कळायला पाहिजे की एखादे आरोपी आरोपपत्रामध्ये ज्याचं नाव आलं असेल त्या आरोपीला सपोर्ट करणं हा तेवढाच मोठा गंभीर गुन्हा आहे। कायदा कळतो ना, बाबासाहेबांची घटना मानता ना तुम्ही। मग एखाद्या आरोपपत्रात एकाचं नाव आल्यानंतर त्यांच्याबद्दलचं तुम्ही दिलेलं स्टेटमेंट, खरं तर आतापर्यंत त्या इम्तियाज जलीलला अटक का झाली नाही हा माझा प्रश्न आहे। तो इम्तियाज जलील ठाण्याला जाऊन भाषण करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।